भूताची कहाणी. माझे मामा पुण्याला राहायला होते तेव्हा त्यांचा अवी म्हणून एक मित्र होता. तेही मामाच्या कंपनीत एकत्र काम करायचे. मामाची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांची जॉब शिफ्ट डे व नाईटलाही असायची. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा माझ्या मामाचे मित्र अवी यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलवले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूप लांब होतं व रात्री झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणेही मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आले होते. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली. मग तेव्हा माझ्या मामाने त्यांना स्वतःची बाईक दिली व लवकर निघण्यास सांगितले. अवी काकांनी त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं त्यामुळे त्यांनी रस्त्यात जाणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अवी काका त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटारचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईट उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत पुढे जात होता. अवी काका वेगाने बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते की तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखाने त्यांना घेरलं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली. तरीही मनाचा हिय्या करून त्यांनी बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्यांना दूरवर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कोणीतरी भेटलं असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटून शेकोटी करत बसलेले त्यांना दिसले. अवी काकांना बरं वाटलं की कुणीतरी माणसं तरी भेटली या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अवी काकांना तिथे बसायला सांगितले. मग अवी काकाही त्यांच्याबरोबर तिथे बसले. काही वेळानंतर त्या लोकांनी अवी काकांना म्हटले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो येते. मग अवी काका आत तंबूत गेले तर तिथे एक खाट होती. अवी काका त्यांच्यावर जाऊन झोपले. त्यानंतर रात्री साधारण 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना लोकांचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आले. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलतायत. एवढ्या रात्री ते लोक एवढ्या मोठ्याने का हसतायत ते पाहण्यासाठी अवी काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला तर ते लोक शांत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अवी काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे पावरून पाहिले तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती व तिने तिचं मुंडकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं तरी ते अवी काकाकडे पाहून हसत होती. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अवी काकांना भोवळ आली व ते तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही दिसली. त्यांना काहीच कळेनासे झाले की रात्री जे पाहिले ते स्वप्न होते की खरं.
इतक्यात त्यांना एक माणूस दिसला, जो तिथे लाकडं गोळा करण्यासाठी आला होता. मग अविकाका त्यांच्याजवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रकार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार पूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्यात त्या तंबूतील सर्व माणसांचाही जळून मृत्यू झाला होता आणि हे फक्त त्यांच्या बाबतीतच नाही, तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेकांना हा भयानक अनुभव आलेला होता. मग अविकाकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली, तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली, तर बाईक पटकन स्टार्ट झाली. हे पाहून अविकाकांना आश्चर्य वाटले. तर तो माणूस म्हणाला की काहीच झालेलं नाही, कदाचित काल अमावास्या असल्याने हा प्रकार घडला असावा. त्यामुळे अविकाका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते, पण अविकाकांना मात्र सुनकन ताप भरला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्कं केलं की काहीही झालं तरी कधीच चुकून त्या जंगलाच्या वाटेने जायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कहाण्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.